हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला प्रॅक्टिकल पार्ट स्टार्ट करायचा आहे. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सब्जेक्ट मध्ये आपल्याला टोटली 19 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर टोटली आपल्याला 19 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत. तर 19 प्रॅक्टिकल पैकी आपल्याला कंपल्सरी जे दिलेले प्रॅक्टिकल्स आहे ते किती आहेत? तर टोटल 11 वेगवेगळे प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत. तर आपल्याला इथून पुढे वेगवेगळ्या सेशन्स मध्ये आपल्याला ते 11 वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपल्याला वन बाय वन बघायचे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला पहिला जो प्रोग्राम किंवा पहिला जो एक्सपेरिमेंट दिलेला आहे तो कुठला आहे? तर डेव्हलप अ प्रोग्राम युजिंग कॉन्स्टंट्स, व्हेरिएबल्स, अरिथमेटिक एक्सप्रेशन्स, ऑपरेटर्स, एक्झिक्युटिंग डेटा टाइप कन्व्हर्जन. ठीक आहे. म्हणजेच काय, थोडक्यात पहिला जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यात आपल्याला बेसिक जे म्हणजे व्हेरिएबल्स काय आहेत किंवा अरिथमेटिक एक्सप्रेशन्स कसे सॉल्व्ह करायचे किंवा ऑपरेटर्स प्रेसिडेन्स कसं वापरायचं हे वेगवेगळे प्रोग्राम्स याच्या संदर्भात जे वेगवेगळे प्रोग्राम्स दिलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला पहिला एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ठीक आहे. तर पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये जो एक्सरसाइज दिलेला आहे त्या एक्सरसाइज मध्ये एक सेकंड प्रोग्राम दिलेला आहे. तर कशाचा? तर ऑपरेटर प्रेसिडेन्स. मग त्या ऑपरेटर प्रेसिडेन्स मध्ये आपल्याला ऑपरेटर वरती काम करायचं आहे. त्याच्या संदर्भात तो आपल्याला प्रोग्राम आजच्या लेक्चर मध्ये बघायचा आहे. ठीक आहे. तर आपण प्रोग्राम करूया डायरेक्टली टर्बो सी मध्ये. तर स्टार्ट करूया. तर मी इथं दोन फाइल्स इन्क्लूड करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता iostream.h आणि conio.h. आता iostream.h नावाची हेडर फाइल आपण का घेतो? मागच्या जे थेरी लेक्चर्स झालेले होते त्या थेरी लेक्चर मध्ये पण मी सांगितलेलं की iostream हे cin आणि cout जे आपण वापरलेले आहेत प्रिंटफ साठी किंवा स्कॅनअप म्हणून जे वापरलेले आहेत त्यांच्यासाठी आपण iostream.h वापरलेले आहेत. याच्या अगोदर जेव्हा आपण सी मध्ये जे प्रोग्रामिंग करत होतो तेव्हा आपण printf किंवा scanf हे जे फंक्शन्स वापरत होतो किंवा स्टेटमेंट म्हणू त्यांना, ते stdio.h नावाच्या हेडर फाइल मध्ये अवेलेबल होते. पण आता आपल्याला प्रोग्राम C++ मध्ये करायचे असल्यामुळे आपल्याला इथं printf आणि scanf वापरून चालणार नाही. ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्याला cin आणि cout दिलेले आहे. ठीक आहे. तर आजच्या प्रोग्रामला आपण स्टार्ट करूया. तर आपल्याला void main मध्ये आपल्याला बेसिक प्रोग्राम करायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? आता त्यांनी दिलेले आहेत 3 वेगवेगळे एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. तर ते एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर पहिलं जे एक्सप्रेशन आहे ते बघू शकता तुम्ही. r1 इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये a प्लस b ब्रॅकेटच्या बाहेर इंटू b इंटू c. ठीक आहे. हे झालं पहिलं एक्सप्रेशन म्हणून त्याला r1 म्हणले. म्हणजेच काय, जे एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याचा रिझल्ट आपल्याला कुठं स्टोअर करायचा आहे? r1 मध्ये. आता r2 मध्ये आपल्याला एक दुसरं एक्सप्रेशन दिलेलं आहे c प्लस a इंटू b. त्याचा जो रिझल्ट येईल तो कुठं राहणार आहे? r2 मध्ये. r3 मध्ये काय येईल? r3 इज इक्वल टू d प्लस c इंटू a इंटू a प्लस b. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 3 वेगवेगळे एक्सप्रेशन दिलेले आहेत r1, r2 आणि r3. त्या तिन्ही एक्सप्रेशन्स आपल्याला वन बाय वन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करायचं याचा अर्थ आपल्याला काय करायचं? फक्त a b c d जे आपल्याला इथे व्हेरिएबल्स वापरले आहेत त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आपल्याला युजर कडनं द्यावे लागते. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागते. आता इथं व्हेरिएबल्स आपण ऑलरेडी वापरलेले आहेत. कुठले कुठले? a b c d आणि r1, r2, r3. ठीक आहे. मग ते आपल्याला फर्स्ट डिक्लेअर करावे लागेल. ठीक आहे. म्हणून आपण डिक्लेअर करूया a, b, c, d, r1, r2, r3. त्यानंतर स्ट्रिंग. तर तुम्ही clr str नावाचं फंक्शन पण इथं वापरू शकता डायरेक्टली. तुमची काय होईल? स्क्रीन क्लिअर होईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? डायरेक्टली ते एक्सप्रेशनचा रिझल्ट आपल्याला काय करावं लागेल? प्रिंट करावं लागेल. त्यासाठी आपण वापरूया
सॉरी त्याच्या अगोदर आपल्याला ABCD साठी व्हॅल्यू युजर कडनं इनपुट करून घ्यावे लागतील. त्यासाठी आपण लिहूया एंटर व्हॅल्यूज फॉर A, B, C and D. ठीक आहे. त्यानंतर सेमीकोलन सीन A, B, C, D. ठीक आहे. त्यानंतर रिझल्ट आपण इथे प्रिंट करूया. रिझल्ट ऑफ R1 इज, म्हणजे आपल्याला R1 चा रिझल्ट इथे दिसेल R1. त्यानंतर Cout रिझल्ट ऑफ R2 इज R2. नंतर सेम the result of R3 is R3. ठीक आहे. तर इथं मी लिहितो स्लॅश इन च्या ऐवजी मी डायरेक्टली इथे लिहू शकतो एंड एल. तर एंड एल म्हणजे काय, न्यू लाईन कॅरेक्टर आहे. ठीक आहे. म्हणजे आपण नवीन लाईनला आपला कर्सर डायरेक्टली जाईल. ठीक आहे. म्हणजे डबल कोट मध्ये स्लॅश एन लिहिण्याच्या ऐवजी आपण डायरेक्टली एंड एल असं लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यासाठी वेगळी हेडर फाईल इन्क्लूड करायची काय गरज नाही. त्यानंतर गेट सीएच. आता गेट सीएच हे कंपल्सरी लिहावं लागतं. गेट सीएच जर नाही लिहिला तर तुमचा प्रोग्रामचा आउटपुट डिस्प्ले होणार नाही. ठीक आहे. तर गेट सीएच लिहिला असेल तर कोनिया डॉट एच ही हेडर फाईल गेट सीएच आपल्याला लिहावी लागेल. ठीक आहे. तर आपण कंपाईल करून बघूया. कंपाईलसाठी अल्टर F9. ठीक आहे. म्हणजे आपला हा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर रन करून बघूया कंट्रोल F. आता आपल्याला इथे काय करावं लागेल, A, B, C आणि D च्या व्हॅल्यू आपल्याला युजर कडनं इनपुट करून घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे आपण इनपुट करूया 1, 2, 3 आणि 4. म्हणजे A साठी 1, B साठी 2, C साठी 3 आणि D साठी 4 ही व्हॅल्यू आपण इनपुट करून घेतलेली. ठीक आहे. आउटपुट बघू शकता. R1 चा रिझल्ट 18 म्हणजे एक्सप्रेशन कुठलं ब्रॅकेट मध्ये A प्लस B इंटू B इंटू C यासाठी जो रिझल्ट आहे तो किती येणार आहे 18. त्यानंतर R2 साठी आणि R3 साठी 5 आणि 9 असे कॉन्झिक्युटिव्ह रिझल्ट्स तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. हा सेम प्रोग्राम तुम्ही तुमच्या मशीन वरती ट्राय करून बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये दुसरे जे एक्सरसाइज म्हणून प्रोग्राम दिलेले आहेत ते प्रोग्राम्स तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया.